शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव तयान बाधी निवारी कळीकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम पाण्डुरङ्गा करो प्रथम पाण्डुरङ्गा करो प्रथम पाण्डुरङ्गा करो प्रथम दूसरे चरण संतातिया दूसरे चरण संतातिया दूसरे चरण संतातिया त्यांच्या कृपा दाने कथे ताविता त्यांच्या कृपा दाने कथे ताविता बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतांसी रंजो चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्पुरी दक्प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवाची जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी धन्य महाराज अलंकापुरवासी साष्टांग तयासी नमन माझे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोधकाम श्री क्षेत्र पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या गाथेतील भगवान शंकराचं स्वभाव या अभंगातून नातराय सांगतात आणि या शंकराची चरणी मी माझ्या चित्तामध्ये धारण केलेले आहेत. या भगवान शंकराचं नाम किती प्रभावशाली आहे, आपल्या जीवनातलं अरिष्ट कसं घालवतं आणि काय फलश्रुती प्राप्त करून देतं तिसऱ्या चरणात सांगतात. आणि चौथ्या चरणात संपूर्ण जग ज्याला घाबरते असा काळ जो भगवान शंकराचं नामचिंतन करतो त्याला पाहून थर 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 घाबरतो, त्याला कुठल्याही काळाची भीती राहत नाही. अशा प्रकारचं सुंदर असं चिंतन नाथ महाराज अभंगातून सांगतात. शेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणजे असा की जन्मगाव माझंही जन्मगाव आंदलगाव या ठिकाणी कैलासवासी वसंतराव गुलाबराव शिंदे यांच्या गोड जेवणानिमित्ताने आज त्यांचे सुपुत्र माऊली वसंतराव शिंदे यांनी आपल्या पित्याच्या गोड जेवणा प्रित्यर्थ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांच्या जीवनातला पर्वकाळ पहा. भगवद्गीता सांगते अपिचत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्यस सम्यक व्यवशितो हि सहा. अध्यात्मामध्ये भूतकाळ आपण कसा जगला हे महत्त्वाचं नाही, पण उरलेला जो काळ आहे तो आपण परमार्थात किती घालवला हे भगवान परमात्मा पाहत असतो. देवाच्या मुखातले शब्द आहेत बरं का भाऊ. अपि चत्सु दुराचारो. तर मनुष्य अदुगर कितीही तो सर्वोत्तमोची दुराचारी जैसा मोडता महापुरी न मरता निघाला. महापुरात वाहून जात आहे, बुडत आहे. दैवयोगाने तो वाचला. त्या प्रकारचं कैलासवासी वसंतभाऊंच्या जीवनामध्ये आहे. पर्वकाळ कसा आला पहा. आज महाशिवरात्री आहे आणि उद्या महाशिवरात्रीच्या पारण्याचं त्यांचं गोड जेवण होत आहे. अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदिते हि तेने वंदे केलिये निंदिते हि तेने वंदे निंदिते हि केने वंदे निंदिते हि
नसतो, ते निंदे जरी असलं तरी ते जगतामध्ये वंद्य होतात. आता आमच्याच महाराज मंडळीमध्ये असं काय असतं की ते ठराविकच कीर्तनं घेत असतात ते, पण असं काही नाही. आपण पुण्य केले की आपल्याला ते प्राप्त होत असतं. आपण भगवान परमात्म्याचा जप केला आणि आपल्या आजोबाला अर्पण केला तर तो दुपटीनं आपल्याला तो फळ देत असतो. पुण्य कधी कमी होत नसतं, पुण्य वाटण्याने वाढत असतं. तुम्ही जप करा, तुमच्या आईवडिलाच्या नावाने समर्पित करा, तुमच्या गुरुच्या नावाने समर्पित करा, देवाच्या नावाने समर्पित करा, तो लाखो पटीनं तुम्हाला फल देत असतो. तुम्ही पुण्य करा, रोज 1000 विठ्ठल नामाचा जप करा आणि तुमच्या वडिलांना आजोबांना अर्पण करा, त्यांचाही आशीर्वाद मिळतो आणि त्याची परतफेड मात्र व्याज मुदलासहित तुम्हाला परत मिळत असते. हे धन आहे, हे धन माणसानं जोडून ठेवलं पाहिजे. आपल्या मराठवाड्यातील सगळ्याच्या आवडीचा असणारा सण वेळा अमावस्या. या दिवशी मी गावाकडं आलो होतो आणि आवर्जून भाऊ माझ्याकडे आले थोडे खेदखिन्न होते. ओळखलं, काही चिंता करू नका, तुम्ही चिन्मयानंद स्वामीचे अन्नदाते आहात. कोण आहात? अन्नदाते. आणि जो चिन्मयानंद स्वामीचे 101व्या समाधी सोहळ्याला अन्नदान करतो त्या अशा भक्ताची अधोगती होईल का? नंतर मला समजलं की ते पंढरपूरची सुद्धा वारी करायचे आणि स्वामींची वारी तर करायचे, मठावर दर्शनाला आले की ते भेटायचे. म्हटलं तुम्ही चिंतामुक्त आहात. आणि त्यांच्या घरी विठ्ठल नामाची जप वही लिहिल्या जाते. घरात विठ्ठल नामाची जप वही आली की स्वामी आल्यासारखेच आहे. विठ्ठला विठ्ठला स्वामी भक्ताच्या सेवेसाठी स्वामी भक्ताला स्वामीने मला इथं पाठवलं. आणि अशा काळामध्ये तारीख रिकामी राहणं ही किती गोष्ट अवघड आहे. विचार करा. बऱ्याचशा तारखी मी नाकारून ही तारीख रिकामी ठेवली होती. पुढे कुठं जाणार आहे मला माहीत नव्हतं, पण स्वामींनी त्यांच्या भक्तासाठीच राखून ठेवली होती. विठ्ठला विठ्ठला या अभंगामध्ये गोड शब्द हा कुठेही नाही बरं का, कुठेही नाही. मला वाटतं मी याच गावातला आहे, बरोबर आहे का? याच गावातला आहे. पण शिवरात्रीला कधी कीर्तन झाले का आपल्या गावात? पण या आपल्या भक्ताच्या निमित्ताने स्वामींनी महाशिवरात्री दिवशी कीर्तन करून घेत आहेत. विठ्ठला विठ्ठला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, घरातील व्यक्ती गेला, राहिलेल्या व्यक्तींना त्यांचा विरह सहन होत नाही. तो विरह दुःख सहन करण्यासाठी भगवान परमात्म्याने त्यांना शक्ती द्यावी. कारण संसारामध्ये खूप मोठं दुःख आहे महाराज, फार मोठं दुःख आहे. आणि ह्या दुःखातून सुटण्यासाठी रात्रंदिवस तरमळणारे फक्त एकच आहेत, ते म्हणजे संत. आपले आईवडील आपल्यासाठी बेजार होत नाहीत असं नाही, घाम गाळून प्रॉपर्टी कमवून देतात, पण या जन्मापुरती. कुठल्या? या जन्मापुरती. पुढच्या जन्मात हेच आईवडील राहतात हे निश्चित सांगता येत नाही. पुन्हा आईवडील बदलतात, आपल्याला माहीत नसतात. परंतु ते कोण असतील ह्याची आपण चिंता करायची नाही. एक वेळचा प्रसंग आहे. विदेही राजा जनकाने यज्ञवाल्क्यांना प्रश्न केला, माझी पत्नी पूर्वजन्मात कोण होती मला सांगा ना. अरे बाबा हे विचारू नकोस, काही गोष्टी माहीत नसलेल्याच चांगल्या असतात. पण आता राजहट्टापुढं काही चालत नाही, गुरुपुढे हट्ट धरला नाही सांगाच. आता खूपच शिष्याने हट्ट धरला म्हणून यज्ञवल्के म्हणतात, तुझी पत्नी पूर्वजन्मात तुझी आई होती. विठ्ठला विठ्ठला हे ऐकून त्यांना फार मोठं दुःख झालं. एका विरक्त संन्याशाला विचारलं, तुम्ही लग्न का करत नाहीत?
ते म्हटले न जाणो आपली पत्नी कोण्या तरी जन्मात आपली आई असू शकते म्हणून मी लग्न करत नाही. विठ्ठला विठ्ठला. हे ऐकल्यानंतर राजा जनकाला खूप मोठं दुःख झालं, कारण हा संसारच मुळात दुःख स्वरूप आहे. आपण दुःख शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, पण कलियुगामध्ये सुखाचं साधन, आपल्याला सुख मिळवण्याचं साधन एक मात्र एवढंच राहिलेलं आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलयुगामध्ये करावे कीर्तन, कलयुगामध्ये करावे कीर्तन, कलयुगामध्ये करावे कीर्तन, कलयुगामध्ये करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. दोष घालवण्याचं एकमेव हेच साधन आहे. आणि या गादीकडे आल्यानंतर काही ठिकाणी आम्हाला असा अनुभव येतो, लोक म्हणतात महाराज हसवा. काय म्हणतात? हसवा. हसवायचं साधन आहे कीर्तन? हसवायचं साधन आहे? नाही. कीर्तन उद्धाराचं सुद्धा साधन आहे, आणि त्याची मर्यादा जर नाही पाळली तर नरकाला जायचं सगळ्यात सुगम साधन म्हणजे कीर्तन. भजन करणे ओंगळवाने नरका जाणे चुकेना. या कलियुगामध्ये कीर्तनकाराची लोक निंदा करतात आणि भजनाची सुद्धा करतात. का करतात? तुम्हाला अनुभव नसेल गुरुजी, माझ्याजवळ करतात. का करतात? ते म्हणतात पैसे घेतात हे जास्त. पैसे किती? आमच्यापेक्षा आमचे एवढे तर तुम्हाला देतात का लोक? एवढे सुद्धा देत नाहीत. कीर्तनकारा एवढे सुद्धा. बरं, कीर्तनकाराला सुद्धा बोटावर मोजणे एवढ्यालाच देतात, सगळ्याला देत. आळंदीमध्ये गुरुवारी पासपूर बाबांनी मीटिंग ठेवली होती महाराज लोकांची. 1000 महाराज लोक होते. आता आपल्या मठावर कथा झाल्या बाबांची, त्यामुळं घनिष्ठ ओळख होती. बाबा म्हटले, माऊली तुम्हाला कीर्तनाला किती पैसे देतात लोक? आता सगळे तिथं मोठमोठाले महाराज लोक. मी म्हटलं कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 2100 रुपये. 5 मिनिटं हसत होते महाराज सगळे. बाबा म्हटले, अरे हसायचं काही नाही, खरं आहे राजाभाऊ. म्हणले खरं आहे, लोक पैसे देत नाहीत, सगळ्याला देत नाहीत. ठराविक बोटावर मजण्या एवढ्या महाराजांना पैसे देतात. लोक आमच्याजवळ निंदा करतात, आमच्याशी बोलतात की लाख रुपये महाराज लोक कीर्तनाला घेतात. कुणाला म्हणतात? आम्हाला. जे घेतात त्यांना नाहीत बोलत. विठ्ठला विठ्ठला. हे कलियुग आहे. कलियुगामध्ये भजन करणाऱ्याची निंदा अवश्य लोक करणार, आणि करणार म्हणजे हे भजण्यावर उपकार करतात. बरं का? कसे उपकार करतात? कारण त्यांच्या जीवनातलं सगळं पाप पूर्वजन्मातलं, या जन्मातलं तर नसलच, पूर्वजन्मातलं सगळं पाप ते धुवून काढतात. बरं, साबणाचे सुद्धा पैसे घेत नाहीत. म्हणून आमचे गुरुवर्य म्हणतात, लोक निंदा करत असतील तर समजायचं ते आपल्यावर खूप मोठे उपकार करतात. विठ्ठला विठ्ठला. लहानपणापासूनच तुमच्या संगतीमध्ये आवड निर्माण झाली. लहानपणचे माझे गुरु कातपूरचे बाप्पा, त्यांना म्हणायचे सगळे कातपूरचे बाप्पा. ती कीर्तनाला उभारली की मी सुद्धा उभा राहायचो, तुम्हाला माहितीच आहे.
परंतु सगळेच लहान लेकरं टाळं घ्यायचे, पण त्यांच्या गळ्यातले टाळं काढून घ्यायचं काम कोण करीत होतं? कारभारी असले बघा, कारभारी टाळं घ्यायचे, पण माझ्या गळ्यातला टाळ काढायची त्यांची कधी हिंमत झाली नाही. का? भाऊ होते ना कीर्तना भजनामध्ये, भाऊ असायचे, त्यांच्यामुळे मी धैर्य करायचो. नाहीतर महाराज परमार्थामध्ये तरुण पिढी येत नाही. आता समजा हा मुलगा तिथं उभारला, तिथून त्याला इकडं पाठवलं आणि इथून जर तुम्ही त्याला तिकडं उभार म्हणले, ती टाळ घेऊन घरीच जाईल महाराज. आयुष्यात कधी ते कीर्तनाला येणार नाही. हे दृश्य आपल्या सगळ्यालाच माहीत आहेत. म्हातारे माणसं, आता इथं कोणी म्हातारे नाही, खूप म्हातारे माणसं, थोडा टाळ चुकला समजावून सांगा, अरे बाळा नीट वाजव, चलो तिकडं असं म्हटलं की ते परत मरोस तर कधी भजनाला येत नाही. पण ही स्थिती, पण आपल्या गावामध्ये संस्कार संपन्न असं गाव, ज्यांच्यावर माझे अनंत असे उपकार आहेत. श्री हरिभक्त परायण वैकुंठ अशी गुरुवारी लक्ष्मण बाबा राऊत चिचखंडीकर, ते मला म्हणायचे, माझ्या मागं हनुमंतराव लागले. मी म्हणलं कसं काय? ते मला म्हटले की कधी येतो आमच्या गावात पोराली शिकवायला. काठी एवढाल्या काट्या घेऊन मागं लागले, शतक मारायला आम्हाला, असं ते म्हणायचे. खरं पाहिलं तर त्यांचे उपकार आहेत. आणि इथं असताना बाबाकडे शिकायचं, सगळ्यात विद्यार्थी म्हणजे मी. म्हणजे आता सांगायला काही हरकत नाही, अगोदर सांगत नव्हतं मी आहे का कसं आहे. सगळ्या विद्यार्थ्याचे श्लोक 5-5, 4-4 पाठ व्हायचे. बरं, परमेश्वर पाटील तुम्ही होते ना, छोटे होते ते, नामदेव लक्ष्मण गाडेकर वगैरे, राणा प्रताप, हे श्लोक पाठ करायचे लवकर. पण मला एक श्लोक अर्धा श्लोक पाठ करायला 2 दिवस लागायचे. ते माझ्यावर एवढं रागावायचे, सगळ्यात जास्त माझ्यावरच. कारण मी अगोदर विष्णू सहस्रनाम पाठ केलं होतं, सगळं चुकीचं पाठ केलं होतं. आणि ते चुकीचं बसल्याला ते काढण्यासाठी लवकर जात नाही बरं का. त्यासाठी मला सगळ्यात जास्त 100 पटीनं मलाच कष्ट करावं लागायचं. पण असं विष्णू सहस्रनाम तयार करून घेतलं, 2 वर्ष लागली. असं करून घेतलं की माझं जीवनच बदलून गेलं. विठ्ठला विष्णू सहस्रनामामध्ये अशी पावर आहे, 12 वर्ष जर न चुकता तुम्ही ते म्हटलं रोज, तर सगळ्या इच्छा पूर्ण होतात. मी स्वानुभवाने तुम्हाला सांगतो, माझ्या जीवनातले सगळ्या इच्छा पूर्ण झाले, मी तृप्त आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि हे जे उपकार आहेत ते तुमच्यामुळेच. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. जगामध्ये गायनामध्ये गायन केल्यानं भगवान परमात्मा लय लवकर प्रसन्न होतो. पण त्याच्या पाठीमागं दुसरा उद्देश नसला पाहिजे, देवासाठीच ते गाणं असलं पाहिजे. आणि हे देवासाठी जर गायलं तर ईश्वर लवकर प्राप्त होतो. श्री संत शेना महाराज जर केदार राग म्हणायले तर विठ्ठलाच्या गळ्यात असलेला फुलाचा हार त्यांच्या गळ्यात येऊन पडायचा. एवढं मोठं गायनाचं सामर्थ्य ते. विठ्ठला विठ्ठला. देवाने या जगामध्ये जसं दुःख स्वरूप जगत आहे, अवघाची संसार सुखाचा करीन अशी प्रतिज्ञा संतांनी प्रार्थना केलेली आहे. आणि ते मग आपल्याला सुखरूप का दिसत नाही? नाथराय म्हणतात अवघीची त्रैलोकी आनंदाची आता. मौली म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीण. कधी होईल आमच्या जीवनातलं दुःख? तर अजून संपलेलंच नाही, असा एक प्रश्न आहे. खरं पाहिलं तर हा संसार हा दुःख बांधवडी. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी
दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटे सुखाचा विचार नाही कोटे दुःख बांधवडे आहे हा संसार दुःख बांधवडे आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटे सुखाचा विचार नाही कोटे दुःख बांधवडे आहे हा संसार दुःख बांधवडे आहे हा संसार दुःख बांधवडे आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटे सुखाचा विचार नाही कोटे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटे सुखाचा विचार नाही कोटे बरे बांधवड म्हणतात सुखाचा विचार सुद्धा नाही सुख मिळणं तर लांबच मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी लकवणाचे श्रवणी कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या मृत्यूलोकामध्ये एखादा म्हणत असेल तर मी सुखी आहे तर इंगळाच्या म्हणजे विस्तवावर झोप घेण्याप्रमाणे आहे महाराज साधा आपल्याला उदबत्तीचा चटका सहन होत नाही लगेच माणूस हात बाजूला करतो तर विस्तवावर झोपण्यासारखं आहे त्यातल्या त्यात विशेष म्हणजे तुमच्याकडे पाहिलं की मला माऊलीची ओवी आठवती प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्पित असे भक्ती मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकारा लगी तुम्हाला कोणाची उपमा दिली वर माऊली महेशाची भगवान शंकराची का उपमा दिली आज मला शिवरात्रीला कळालं या दिवशी मी विचार केल्यावर कळालं का दिली आता समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले वगैरे वगैरे अमृत निघालं विष निघालं जहाल ते विष प्यायचं कोण बरं जग सगळं त्याच्यात होरपळून निघालं सगळ्या जीविताची हानी होईल आता अमृत म्हणलं की सगळ्याच्या देवदानवाच्या माना पुढं विष म्हणलं की सगळे माग मग काय करायचं आता विचार पडला हा विष पचवणार कोण पिणार भगवान शंकर पुढे सरसावून आले जग जर वाचत असेल तर जगाच्या कल्याणासाठी मी एकटा विष प्यायला तयार आहे आणि भगवान शंकरांनी ते सगळं विष पोटात घातलं आणि गळ्यामध्ये हलाहल विष पेल्यामुळे सर्प हा कसा असतो थंड असतो त्याचं शरीर थंड असतं सर्प गोंडाळा गळ्याला विषारी जहाल सर्प साप नुसतं तुम्ही साप माना सगळे उठून पळतील साप मानायचं नाही एखाद्यानं उठायचं इथं करू नका तसं सगळे उठून पळतील एवढे सापाला घाबरतात घरात साप निघाला तर अख्खं गाव आपण गोळा करतो असा साप भगवान शंकरांनी आपल्या गळ्यात घातला आणि म्हणून तुमच्याकडे पाहिलं की असं वाटतं की शंकराची तुम्हाला उपमा दिली ही खरंच बरोबर आहे तुम्ही म्हणाल काय साम्य दिसलं बरं शंकरात आणि आमच्यात बरंचसं साम्य आहे महाराज संसारामध्ये एवढं दुःख आहे एवढं दुःख पचवून तुम्ही असं चेहऱ्यावर प्रसन्नता दाखवता तुम्हाला काहीच दुःख नाही आमच्यासारख्या ब्रह्मचार्याला सुद्धा वाटते तुमच्याकडे बघून खरंच आम्ही चुकलो लग्न केलं असतं बरं झालं आणि महाराज लग्नातली वरात जर पाहिली तर संन्याशाला सुद्धा वाटते की आपण लग्नच केलं पाहिजे पण त्याच्या लक्षात येत नाही थोडं थांब एकच दिवसाचा थाट आहे किती एकच दिवसाचा पुन्हा अजिबात नाही आणि हळद कशासाठी लावतात हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे मार लागल्यावर लावतात ना
पण अगोदर का लावतात? पुन्हा मार बसल्यावर पळत हारल दावाची पाळी येऊन येऊ. महाराज खरंच सांगतो, तुम्ही गावकरी आहात, मी तुमच्याच गावातला आहे. 2 वर्षाचा असल्यापासून अशी विरक्ती दिली देवाने की मी एक क्षणभर सुद्धा घरात थांबू शकत नाही. एकदा कीर्तन करून आलोत, काकाजी म्हटले महाराज घरी झोपा की. म्हणलं नाही, झोप येत नाही. मी लगेच माटावर जातो. मी गाडी याच्यासाठी घेतली की मी कुठंही झोपू शकत नाही, मला कुठं झोप येत नाही. स्वामीचा मठ सोडून स्वामीच्या मठात गेले की आपोआप झोप येते. आणि मी दिवसभर बी तिथं झोपलेलाच असतो आणि रात्री झोपलेलाच असतो. फोन केला की लोक म्हणतात महाराज उठले का? म्हणतं नाही, झोपीतच आहे. हा, पडवणे राहीन ते ठाई प्रमाण आहे आपल्याकडं. ओघाची संताची पायी न मागे न करी काही. महाराज लय मोठा लाभ असतो. असं जरी राहिले, तुम्ही कथा ऐका आली असले तर पुरुषोत्तम महाराज म्हटले, माऊली जागायचे आणि मी झोपायचो, आता मी झोपतो आणि ते जागत असतात. तर हा लाभ आहे. संताच्या ठिकाणी सुख आहे. सर्व सुखे आजी येतेची ओळी, संतांची देखील चरणांबुजे. आता तुमच्या तुलनेत माझ्या दुःखाची तुलना करतो. 100% तुमचं दुःख, त्यातला 1% बाजूला करायचा, त्यातले 100 भाग करायचे. 100 भागातला 1 वाटा मला आला, एवढंच दुःख आहे. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही दुःख किती सहन करताय, मला इकडं 8 वर्षात कळालं की स्वामीच्या मठावर आल्यावर की तुम्ही दुःख किती सहन करताय. याच्यातलं जेवढं तुम्ही प्रपंचासाठी दुःख सहन करताय 100%, त्यातलं 5% जर देवासाठी केलं तर याच जन्मात तुम्हाला ईश्वर भेटेल. विठ्ठला विठ्ठला. प्रपंचात किती दुःख आहे. आपल्या महाराष्ट्राचं विशेष आहे. महाराष्ट्रामध्ये एवढे संत होऊन गेले, पण सगळे ग्रस्ताश्रमी संत झाले महाराज. पण संन्याशाला लाजवेल असं जीवन ते जगले महाराज. काय नाम साधना तुकोबरायाच्या जीवनात, काय नाम साधना. एकदा तुकोबराय भंडाऱ्याहून भजन करून आले. घरात 3 मोरी उपवर झालेल्या. जिजाऊ म्हणतात, का हो तुम्हाला झोप कशी येते? आपल्या मुली लग्नाला आल्यात, काहीतरी विचार करा. उठलं की लगेच टाळ चिपळ्या घेता जाता डोंगरावर, विना घेता डोंगरावर जाता, भजन करता, काही चिंता नाही तुम्हाला. तुकोबराय म्हणतात, तू काही चिंता करू नकोस, आपला चिंता करणारा तो आहे. दुसऱ्या दिवशीच भजन करून येत असताना, भामचंद्र डोंगरावर येत असताना, एलवाडे नावाचं गाव आहे इंद्रायणीच्या पलीकडं, तिथं पाटलाचा मुलगा होता. त्याच्या हाताला तुकोबरायांनी धरलं, त्याच्यासोबत लग्न लावलं. घरच्याला एवढा आनंद झाला, तुकोबरायांनी आमच्या मुलाला मुलगी दिली. खुश झालीत, दिलं लग्न लावून. तुकोबरायांनी संसाराची चिंता केली नाही. नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली जगाची. एकटा भगवान परमात्मा संपूर्ण जगाला पोचतोय. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐशे नाही. ज्याच्या गळ्यात माळ नाही, जो मांसाहार करतो, त्याला देवाने कधी उपाशी ठेवलंय का? त्याला नाही. माळ करायला ठेवील का कधी? अहो, त्याच्या भक्ताला कधी ठेवील का? सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐशे नाही. नको खेद करू, नको खेद करू कोणता गोष्टीचा, 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 नको खेद करू कोणता गोष्टीचा. पती लक्ष्मीचा दान तसे,
पतिलक्ष्मीता जाणत ते पतिलक्ष्मीता जाणत से पतिलक्ष्मीता जाणत से खेद करायचं काम नाही. आपण जर त्याचं नाम चिंतन केलं तर आपली सगळी चिंता त्याच्याकडे जात असते. भावी हरिनाम घे. पण आपल्याला अशी सवय आहे की ओकंड्या उकरायची सवय लागली. तर मला ओकंडा काय 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 आम्ही काय केलं काय. ज्याच्यात सुख नाही त्यात सुख शोधणं म्हणजे उकंड उतरणं आहे. कुठं सुख नाही. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. सगळेजण प्रयत्न करतात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. आपल्या प्रयत्नाच्या मागं काय उद्देश आहे की आपल्याला सुख मिळालं पाहिजे. बरं सगळ्यात वृद्ध माणसाला विचारा की बाबा सुख मिळालं का. सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला मुक्ती यत्न नाही केला हिंडता तिचा चिन्ह पावला हिंडता तिचा चिन्ह पावला माया विठीला जीव माझा माझे स्वहितने नते कोणी माझे स्वहितने नते कोणी माया विठीला जीव माझा जगात कोणालाही दुःख नको आहे. मी एका ठिकाणी कीर्तनात म्हटलं कोणाला दुःख आहे असा कोणी आहे का. मला दुःख पाहिजे. एका म्हातारीनं केला हात वर दष्टभुष्ट चांगली लटच्या लट. मी म्हणलं तुला दुःख पाहिजे तर जेवतेस कशाला रोज. म्हणलं दणकोण भाकरी आणते आणि म्हणते मला दुःख पाहिजे. तर जगात माणूस नाही की मला दुःख पाहिजे. कुंतीनं मात्र भगवान कृष्णानं म्हटलं हे कृष्णा मला दुःखात ठेव. त्यावेळेस कृष्ण म्हणतो आत्या सगळं जग माझ्याकडं सुख मिळावं म्हणून साधना करते आणि तू मला दुःख मागतीत कशासाठी. तिने सांगितलं अरे कृष्णा दुःखामध्येच तुझी मला आठवण येते तुझं चिंतन होते. दुःख मागण्याच्या पाठीमागं सुद्धा सुखाची अपेक्षा आहे दडलेली. म्हणून सुख पाहिजे नाही असा जगात माणूस नाही म्हणून शास्त्रकार म्हणतात मज लागी दुःख व्हावे. तुकोर म्हणतात ऐसा कोणी भावे ना जीवी दुःखात उद्विजते जंतुर सुखम सर्वाय रोचते. सगळ्यांना सुखाविषयी आवड आहे पण सुख मात्र मिळालं नाही. सुख कशाला म्हणतात हेच आपल्याला माहीत नाही. म्हणून आपली सुखाची जागा चुकलेली आहे. म्हणून आपण या संसारात फसलो. प्रत्येक एका जीवनामध्ये एका आयुष्यात सुखाच्या आपले किती संकल्पना बदलत जातात. 10वीच्या विद्यार्थ्याला विचारा 10वी पास झालेल्या त्याला वाटतंय 12वीला चांगले मार्क्स घेऊन 1 नंबरने येणं हे सुख आहे. ज्याला हे सुख मिळाले त्याला विचारा त्याला वाटेल चांगल्या D.Ed B.Edला जिथं चांगला नंबर लागेल तिथं सुख आहे. नंबर लागलेल्याला विचारा त्याला वाटते की गावाजवळ कुठंतरी नोकरी भेटावी तिथं सुख आहे. बरं ज्याला नोकरी भेटलेले त्याला जाऊन विचारा तो म्हणतो सगळं आहे पण एकदा शहरच्या ठिकाणी घर झालं म्हणजे सुख आहे.
ज्याला घर भेटले त्याला विचारा, तो म्हणते माझं लग्नच जमाना झालं. एकदा लग्न झालं सुख आहे. ज्याला लग्न झाले त्याला विचारा, तो म्हणतो 5-6 वर्ष झाले पोरगाच होईना झाला. ज्याला पोरगा झालाय त्याला विचारा की, तो म्हणते पोरगा आहे पण पोरगा चांगल्या शाळेत घालायचा आहे, पण एवढे पैसेच नाहीत माझ्याकडे. काय बरं, ज्यानं चांगल्या शाळेत घातलंय त्याला विचारा, तो म्हणतो मुलगा शिकला पण अमेरिकेला जाऊन डॉक्टर झाला म्हणजे सगळ्यात सुख आहे. ज्याला डॉक्टर झाला त्याला जाऊन विचारा, त्याच्या घरी गेला तर महाराज घरामध्ये सापळा म्हातारीचा. कवा म्हातारी मरून पडल्या की किड्या मुंग्यांनी तिचं शरीर खाऊन टाकलं आणि ह्याला माहीत सुद्धा नाही. मग मला विचारा, सुखाचा शेवट कुठं झाला? आपण शोधलेल्या सुखाचा दुःखातच झाला की नाही? म्हणून दुःखातल्या दुःखातच दुःखाचा शोध लागतो. म्हणून हाताला मात्र सुख येत नाही. आपल्याला जर सुख खरंच अंतःकरणातून भेटावं असं वाटत असेल तर सुख म्हणतात कशाला? सुख लांब नाही, आपल्या जवळच आहे. जवळी असता जगजीवन, धांडोळी शिवन, एकाग्र करी मन, त्याने समाधान होईल रे. विषयाचं सुख भोगायला खूप दुःख आहे आणि खूप अडचणी आहेत, पण अध्यात्माचं सुख भोगायला कुठलीच अडचण नाही, कुठलीच नाही. ती साधना करत असताना कुठलंच दुःख नाही. माता भगिनी आहेत, भांडे घासत असताना, धुणं धुत असताना तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणे काय बिघडते का? पण किती जण म्हणताय? हात वर करा बरं. एक सुद्धा म्हणत नाही. किती मोठं दुर्दैव आहे. आणि तुम्ही जर गप्पा मारायला बसल्या तर दिवस गेलेला तरी कळते का? किंवा एखादा सिरियल बघायला बसल्या तर तुम्ही जर मुखाने विठ्ठल म्हटलं, माणसं आहेत शेतात काम करताना, विठ्ठल विठ्ठल म्हणा, तुम्हाला कोणी येऊन मारील का? शिक्षा करील का? काहीच कष्ट नाहीत महाराज यामध्ये. तो का म्हणे सोपे आहे सर्वाहून. सगळ्यात सुलभ आणि सोप्या अशा प्रकारची ही साधना आहे. आणि म्हणून तर सद्गुरू चिन्मयानंद स्वामींनी आपल्यावर कृपा केली आहे शताब्दीमध्ये. तुम्हाला जर कोणी विचारले 100 वर्षात स्वामींनी काय दिलं, तुम्ही छातीत ठोकपणे म्हणायचं स्वामींनी आम्हाला नाम दिलं, नाम, विठ्ठल नाम दिलं. संत हे नामरूपी धन देतात आणि हे धन किती वाढवायचं हे आपल्या हातात आहे. विठ्ठला विठ्ठला याच नाम साधनेनं मी चित्त एकाग्र करून भोळ्या असणाऱ्या भगवान शंकराचे जे चरण आहेत माझ्या चित्तामध्ये वसवले. अभंगाचं पहिलं चरण शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय माझे चिती, वाजवता शिवराम, वाजवता शिवराम. त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय माझे चिती, वाजवता शिवनाम, वाजवता शिवनाम. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे, त्याचे
पाय माझे चित्ती. या ठिकाणी शांती ब्रह्मा एकनाथ महाराज भगवान शंकराचा स्वभाव सांगतात. तो कसा आहे? भोळा. भोळा शब्दाचा अर्थ असा होतो, कमी मोबदल्यामध्ये जो जास्त देतो त्याला काय म्हणायचं? भोळा. संत सुद्धा भोळे असतात. ही व्यवहारातला भोळेपणा थोडा वेगळा असतो. अध्यात्मातला भोळेपणा आहे अंतकरणाच्या व्यापकतेतून प्राप्त होत असतो. तुकोबाराय म्हणतात, भले तरी देव गांडीची लंगोटी, नाठाळ्याच्या काठी देव माथा. याचा अर्थ असा होतो, आम्ही एवढे उदार आहोत की आम्ही लंगोटी सुद्धा देऊन टाकू. खरंच स्वामी विवेकानंदाकडे एक भिकारी मनुष्य आला. स्वामी विवेकानंद 7-8 वर्षाची. तो म्हटला, अरे मला शर्ट दे ना तुझ्या अंगावरचा. त्यांनी खरंच शर्ट काढला आणि त्याला देऊन टाकला. मी ज्या सद्गुरूंकडे शिकायला होतो, वैराग्य मूर्ती वैकुंठवासी जयरामजीवा भोसले, त्यांची सेवा करण्याचा मला योग आला जवळून बरं का. तसे सगळे विद्यार्थी सेवेतच होते, परंतु जवळून सेवा करण्याचा योग फार दुर्मिळ असतो. गुरूंच्या अत्यंत जवळ त्यांचे कपडे धुणे, त्यांना स्नान घालणे आणि त्यांची सगळी देखभाल करणे, जीव घालणे, अशी सेवेचा योग आला. आणि त्या सेवेचा योग पंढरपुरात वारीच्या वाटेनं आल्यानंतर बाबांनी स्नान केलं की बाबा म्हणायचे, धोतर आणायला सुटकेसकडे आलो. धोतर काढलं. 4 धोतर होते, त्यात एक फाटकं होतं. अचानक माझ्या हातानं फाटकं धोतर गेलं. बाबांचा कडक स्वभाव, दुसरं आण. लगेच दुसरं धोतर आणलं, त्यांना नेसायला दिलं. तितक्यात एक भिकारी आला. तो म्हटला, मला धोतर द्या. बाबा म्हणले, त्याला धोतर दे. धोतर घेतलं, त्यांना दिलं. खरं पाहिलं तर बाबांचा एवढा कडक स्वभाव महाराज, एवढा. अरे बापरे. महाराज सगळे विद्यार्थी आळंदीत असताना, सिद्धबेटात असताना डांगे पंचमध्ये द्वादशी सोडायला यायचे जेवणासाठी. मी जेवणाचा त्याग करून मालिका घेऊन अभंग पाठ कराय तिकडे शेतात जायचं. का? आज जर अभंग चुकला आणि बाबांनी जर मारून हाकालून दिलं तर जायचं कुठं? जवळ पैसे बी नाहीत आणि काहीच नाही, मग जायचं कुठं? या धाकामुळे एवढा अभ्यास करून घेतला बाबांनी. एवढी बुद्धी नसताना सुद्धा शाळेत असताना एक साधी कविता पाठ होत नव्हती, एवढा विद्यार्थी. पण आळंदीला गेल्यावर 6 महिन्यात भगवद्गीता पाठ. बाबांच्या मुखातून शब्द निघाला की लगेच पाठ व्हायचा. विठ्ठला विठ्ठला भोळे होते ते, भोळे. स्वतःची एवढी प्रॉपर्टी विकून विद्यार्थी सांभाळे महाराज. त्या काळामध्ये जोग महाराजांच्या संस्थेत फक्त 30 ते 35 विद्यार्थी. एकट्या जयरामबाबाकडे 500 विद्यार्थी, तेवढे सांभाळायचे. एकही विद्यार्थी उपाशी मरू देत नव्हते. 72च्या दुष्काळात एका सुद्धा विद्यार्थ्याला त्यांनी उपाशी मरू दिलं नाही. कसं सांभाळलं? स्वतःची प्रॉपर्टी विकून सांभाळलं. मग लोक त्यांना, नातेवाईक काय म्हणायचे, काय येरडाय पोरगे, कसलं मस्त. आळंदीत माऊलीच्या मंदिराजवळ त्यांचं घर. वतनदार आळंदीतले पाटील, भोसले पाटील. आईवडिलांना इकुलते एक, तरीसुद्धा लग्न न करता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जातीतले, वेगवेगळ्या प्रांतातले आळंदीत पहिल्यांदा विद्यार्थी आला की त्याला जर जागा कुठं पहिली असेल तर ती जयरामबाबा. आज जयरामबाबाचा कुठलाही विद्यार्थी बघा, सुखाने समाधाने, प्रपंचात असो, संन्यासी असो, ब्रह्मचर्य असो, काशी ऋषिकेशला जा, मोठमोठ्या मठावर मठाधिपती म्हणून बाबांचे शिष्य. विठ्ठला विठ्ठला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण श्रीमद भागवत कथा, भागवताचे 18,000 श्लोक पाठ असणारे एकटे जयराम बाबा होते. गुरुवारी राऊत बाबा सुद्धा त्यांच्याकडे श्रीमद भागवताची संहिता घ्यायला जायची. वैकुंठवासी केंद्रीय महाराज सुद्धा त्यांच्याकडे भगवद्गीतेची संहिता घ्यायला जायची. आणि
मठावर मठाधिपती असणारे नामदेव शास्त्रींना तर त्यांनी 4थीत असल्यापासून सांभाळलं. विठ्ठला विठ्ठला संत आपल्याला वरून भोळे जरी दिसत असले तरी सुद्धा तुका म्हणे भोळी. तुका म्हणे भोळा जो असतो तोच काळाला जिंकत असतो महाराज. तो काळाला जिंकतो. वरून आपल्याला भोळे दिसतात, संत दिसतात, व्यवहारिक माणसं व्यवहाराच्या चष्म्यातून पाहत असतात आणि संताला आज्ञानी समजत असतात. हा त्यांचा खूप मोठा आज्ञान आहे. तुकोबाराय 9 लाख उंबरे या ठिकाणी व्यापार करायचे. मिरच्या घेऊन गेले महाराज. 2-3 क्विंटल मिरच्या नेल्या होते. मिरच्या विकायला बसले. एक गिरायक आलं. कशा दिल्या मिरच्या तुकोबाराय? त्यांनी सांगितलं 20 रुपये किलो. काय हरकत नाही. बरोबर माप भरलं. त्यानं बचकभर घेतले. एवढ्या टाकू का? तुकोबाराय म्हणले हा टाक बाबा तुझी इच्छा. त्यानं टाकल्या. दुसऱ्या गिरायकानं पाहिलं. तो आला. कशा दिल्या मिरच्या? ठीक आहे. तो म्हटला 4-5 किलो मिरच्या घेतल्या. पैसे पुन्हा दिले चालते? तुकोबाराय म्हणले चालतेत, काय हरकत. विठ्ठल 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 भजन करायचे. विठ्ठलामध्ये दंग होते ते. विठ्ठल विठ्ठल. दुसरा त्यानं लांबून पाहिलं. गर्दी वाढायली तुकोबारायाकडे महाराज. उदार मिरच्या बऱ्याचशा गेल्या. एक पोतं राहिलं गुरुजी. आणि एक मनुष्याला तो म्हटला मुलाचं लग्न जमलं आणि मिरच्या लागतात आम्हाला. मग मी सोबत काही आणलं नाही, पोतच घेऊन जाऊ का? तो म्हणले काय हरकत नाही, घेऊन जा. विठ्ठल 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 करीत लगेच धोतर जाडून तुकोबाराय तसेच माघारी आले. वरून किती भोळे दिसतात महाराज, भोळे दिसतात. पण आता हे वसूल करायचं कोण? विठ्ठलानं महाराज विठोजी म्हणून एक रूप धारण केलं. गेले ज्यांना पोता नेलं होतं त्याला पैसे मागितले. ते म्हणलं तू कोण? मी तुकोबारायाचा गडी आहे, नोकर आहे. मला तुको शेटणी तुझ्या घरी पाठवले. तो म्हटला मला कशाच्या मिरच्या आणि कशाचं काय? चल हो माघारी. तो म्हटला तुला काय मी असा तसा दिसतोय काय? मी गडी आहे. ती मला माघारी गेल्यावर जगू देईल का? त्यानं दावा काढलं महाराजांनी. त्याच्या दारात झाड होतं. बेर फेकला, आडा मारला, गळ्याला फासा मारला. तू जर पैसे नाही दिला ती फाशी घेतो बघ. तेवढ्यात लोक जमा झाली. काय झालं काय झालं? माझ्या मालकाच्या ह्यानं मिरच्या घेतल्या 1 क्विंटलपर्यंत, त्याचे पैसेच देत नाही. गावकऱ्याने महाराज त्याला असं मारलं, अरे गावची चव घालतो का? ती जर मेला तर अख्ख्या गावाची आप जाईल. आणि त्याला असं मारलं. त्यानं लगेच पैसे दिले आणून. सगळे ज्यांच्याकडे गेले, एकाच्या घरी गेले. कशाच्या मिरच्या आणि कशाचं काय? किती घेतल्या सांगा बरं. महाराज हा विठ्ठल होता. तुकाराम महाराजांना माहीत नव्हतं किती नेल्या. पण तो म्हटला 5 किलो मिरच्या आणला असतो. अरे बापरे, ह्याला माहीत झालं की तुकोबाराय तर आम्ही भोळे समजत होतो. त्यांचा गडी तर एवढा हुशार. त्यांना पैसे दिले. विठ्ठलाने महाराज सगळ्याचे पैसे गोळा केले. तुकोबाराय गावाच्या बाहेर बसले होते. त्यांना भूक लागली होती. थोडेसे तांदूळ वगैरे घेऊन तुकोबारायने खिचडी तयार केलेली आहे. तुकोबाराय म्हणतात तर तूप मिळेल का थोडंसं? किती पाहिजे? तांब्याभर. तांब्यावर काय महाराज त्यानं घागरच आणून दिली तुपाची. महाराज 9 लाख गाई राखणार आणि ह्याला कशाला काय कमी. आणि मस्त आनंदाने जेवण केलं महाराज. आणि तुकोबारायनं ती पैसे दिले. हो का मिरच्याचे पैसे? मी चौधरी आहे म्हणे आणि हे शेवा घ्या तुमच्याकडे. तुकोबारायनं वसूल करून आणून दिली. मी कशाविषयी बोलतो? भोळा. संत आपल्याला उदार दिसतात. सामान्य लोकांना वाटतात हे भोळे आहेत. पण भोळाच महाराज ईश्वराची प्राप्ती करू शकतो. संत हे जे जुनाट असतात ते भोळे असतात. ईश्वराची ते प्राप्ती करून घेऊ शकतात. जो जास्त अतिशय हुशार असतो तो संपत्ती गोळा करण्याच्याच मागं असतो आणि तिकडंच त्याचं सगळं संपून जातं. परंतु जो भोळा असतो तो भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असतो. भगवान शंकराचा स्वभाव सांगतात ते भोळे आहेत. शिव भोळा का भोळे आहेत? महाराज रावणाने अशी भक्ती केली भगवान शंकराची.
एका डोक्याचा असा नगारा केला, नाड्या काढल्या हाताच्या. हे बोलायला सोपं आहे महाराज. नाड्याच्या तारा केल्या आणि स्वतः त्यानं गायन केलं. रावण मोठा गायक होता, उच्च कुळातला होता, ब्राह्मण होता, विद्वान होता, 4 वेद पाठ होते, संपत्ती एवढी होती. तुकोबारायांनी कोणाच्या संपत्तीचं वर्णन केलं नाही. 7 कोटी ते शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती. आपण सोनं वापरतोय, शुद्ध सोनं नाही. ती घरं चमचम चमचम चम असे चमकलेली. भावार्थ रामायण वाचा. काय ती लंका, काय त्या लंकेचं काय संरक्षण आहे. ज्यावेळेस मारुतीराय सीताशुद्धी करून येतात त्यावेळेस जामवंतादी वानरांनी विचारलं, त्यावेळेस मारुतीराय सांगतात काय ते संरक्षण होतं. तिथं देव आणि दानवांना सुद्धा प्रवेश होऊ शकत नव्हता. अशा रावणाच्या संपत्तीचं तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे. हा रावण भगवान शंकराचा भक्त, पण त्यानं वासनेला जिंकू शकला नाही. त्याला एकदा इच्छा निर्माण झाली. बरंचसं काही शंकराकडून मागितलं, पण एकदा तो म्हटला, पार्वती द्याल का मला. अशी इच्छा होऊ नये. छत्रपतींचं नाव का घेतलं जाते. रामप्रभूनंतर छत्रपतीसारखा राजा का झाला नाही. का तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला. 3 गोष्टी एका रेषेत कधी येऊ शकत नाहीत. विवेक, तारुण्य आणि सत्ता. विवेक, तारुण्य आणि सत्ता, 3 गोष्टी एका रेषेत येत नाहीत. ज्याच्याकडे विवेक तारुण्य आहे त्याच्याकडे संपत्ती नसते महाराज. याच्यात उदाहरणामध्ये जर कोण बसत असेल तर स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदाकडे तारुण्य आहे, विवेक आहे, परंतु सत्ता नाही त्यांच्याकडे. एकदा अमेरिकेत असताना स्वामी विवेकानंद दुपारच्या वेळेस भोजन झाल्यानंतर वामकुक्षी करू लागले. गळ 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 दोन्ही डोळ्यातून अश्रू येऊ लागली. तिथल्या व्यवस्थापकांनी विचारलं, का स्वामीजी काय दुःख आहे, आमच्या सेवेमध्ये काय उणीव पडली का. त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणतात, नाही, माझ्या भारत मातेमध्ये, भारत देशामध्ये माझे कित्येक तरी तरुण बंधू आहेत की त्यांना रोज उपाशीपोटी झोपावं लागते. तुमचा देश किती समृद्ध आहे. अशी समृद्धी जर माझ्या देशात असती तर आज माझा देश किती उत्कर्ष पावला असता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. विवेक आहे, तारुण्य आहे, संपत्ती नाही. काही जणांकडे संपत्ती असते, विवेक असतो, पण तारुण्यच नसते. त्याचा काय उपयोग आहे का, काहीच नाही. काही जणांकडे सत्ता असते पण सत्ता असते पण सामर्थ्य नसतं. काही जणांकडे सामर्थ्य असतं, काही जणांकडे सत्ता नसते. दुर्योधनाकडे सत्ता आहे पण पांडवांना हरवण्याचं सामर्थ्य नाही. पांडवाकडे दुर्योधनांना हरवण्याचं सामर्थ्य आहे पण त्यांच्याकडे सत्ता नाही. रामप्रभूकडे सीतेला वश करण्याचं सामर्थ्य आहे परंतु सध्या सीतेवर सत्ता नाही. रावणाकडे सत्ता आहे पण सीतेला वश करण्याचं सामर्थ्य नाही. विठ्ठला विठ्ठला राजे झाले रामप्रभू नंतर पण छत्रपती सारखा राजा नाही. या 3 गोष्टी त्यांच्याकडे एकत्र आल्या म्हणून असे राजे झाले. पण त्याला अवघ्या वयाच्या 14व्या वर्षी मुडबळ मावळे 18 पगड जातीचे मुडबळ मावळे हातशी घेऊन हिंदवी स्वराज्याची शिवरायांनी स्थापना केली. तारुण्य आहे त्यांच्याकडे, 14वं वर्ष आहे. सत्ता आहे, पूर्ण महाराष्ट्रावर त्यांची सत्ता आहे. सामर्थ्य आहे, गनिमी कावा छत्रपतींचा. शत्रूच्या मनात काय चाललंय, छत्रपती जागेवर बसून ओळखायचे म्हणून शत्रूला त्यांनी कधीच विजय मिळू दिला नाही. त्यांचा गनिमी कावा असायचा, कुणालाच तो कळलेला नसायचा. दुष्ट अशा विठ्ठला विठ्ठला शाहिस्ते खानाचे 3 पोट कापले छत्रपतींनी. पण त्याला औरंगजेबाने विचारलं, बाबा कस काय तो असा गाफील राहिलास.
कुठून आला शिवबा नेमका? त्यानं सांगितलं शिवबा दिवारश आया. कुठून आहे? दिवारश म्हणजे भिंतीतून कुठं माणूस येत असतो का? पण त्याला कळालं सुद्धा नाही. त्याला असं वाटलं की छत्रपती भिंतीतूनच आले का काय. म्हणजे अशी जशी वीज लक्कावे त्याप्रमाणे शत्रूमध्ये जैसा शिवाच्या हाका योगांत होय मदमुखा तैसा अशेका घातो तुझा. शिवाची हाक ऐकल्यानंतर जसं हातीसुद्धा गर्भगळीत होतो त्याप्रमाणे शिवरायांचं नाव ऐकल्याबरोबर शत्रूसुद्धा थरथर थरथर कापत होते. एवढा धाक असायचा. सत्ता आहे, सामर्थ्य आहे, तारुण्य आहे आणि विवेकसुद्धा आहे. एका उदाहरणावरून लक्षात येईल. कल्याणच्या सुभेदाराची सून मराठ्यांना सापडली. महाराज माणसं आयुष्यभर संगतीत राहिले तरी स्वभाव ओळखू येईल हे सांगता येत नाही. आमचे गुरुवर्य मारुती बाबा म्हणतात माणसं हे वाचता आली पाहिजे, पाहून ओळखू येत नसतात. त्यांना वाटलं आपल्याला शिवराय शाबासकी देतील. सुंदर अशी सून शिवरायांच्या पुढं आणून उभी केलेली आहे. तिला पाहिल्यानंतर शिवराय त्यांच्यावर रागावतात. अरे कशासाठी आणलं यांना इथं? आणि पाहिल्यावर म्हणतात मातीत तुमच्यासारखी आई मला असे तर मी सुद्धा तुमच्यासारखा झालो असतो. याला म्हणायचं विवेक. स्वामी विवेकानंद अमेरिकेत असताना 5 मिनिटाच्या भाषणात 8 मिनिटं टाळ्या वाजत होत्या आणि त्यांची वाऱ्यासारखी कीर्ती पसरली. सुंदर श्रीमंत घरची सुंदर तरुणी त्यांच्या पुढे येते आणि म्हणते मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात कशासाठी? की मला तुमच्यासारखा तेजस्वी, बलशाली, देदीप्यमान, बुद्धिमान, कीर्तिवान आणि विद्वान मुलगा जन्माला यावा. स्वामी विवेकानंद म्हणतात एवढ्या भानगडी करण्यापेक्षा तू मला मुलगा समज, तू माझी आई, बस. याला म्हणायचं विवेक. आणि हा विवेक छत्रपतीकडे होता. म्हणून आज जगामध्ये रामप्रभूनंतर छत्रपतींचं नाव येतं. विठ्ठला विठ्ठला उदार असतात, संत भोळे असतात. देव भोळा आहे. भगवान शंकर सुद्धा कसे भोळे. शिव भोळा, चक्रवर्ती. कमी मोबदल्यामध्ये जास्त येतात. त्याचे पाय माझे चित्ती. चित्तामध्ये मी शंकराचे पाय साठवलेले आहेत. परमार्थामध्ये सगळ्यात चित्त एकाग्र करणं ही सगळ्यात गोष्ट अवघड आहे महाराज. योग वाशिष्ठामध्ये प्रसंग येतो. राजा दशरथ वशिष्ठांना म्हणतात की रामप्रभू आता वयात आले, त्यांना राजगादीवर बसवलं पाहिजे. बोलवतात रामप्रभूंना बसण्यासाठी, आसन टाकतात आणि रामाला म्हणतात रामा तुझा राज्याभिषेक करायचा अशी मी अपेक्षा करतो. त्यावेळेस रामप्रभू म्हणतात माझा राज्याभिषेक करू नका. का? मम चित्ते महारण्य. माझ्या चित्तरूपी अरण्यामध्ये होताम आशा पिशाच्यता, आशा नावाची राक्षसीन बसलेली आहे. ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत माझा राज्याभिषेक करू नका. आणि आता जर पाहायला गेलं तर महाराज कितीही जनतेला लोबाडलं तरी सुद्धा त्याला लोक निवडून देतात आणि तो सुद्धा घाबरत नाही, काही नाही. दटिंगासारखं लगेच तो वरबडायला चालू करतो. पण महाराज राऊत बाबांनी सांगितलं 2 खोरे असतात. एक खोरं असं पुढं ढकलायचं असतं, शासनाचं खोरं काय पुढं ढकलणार आहे. दुसरे काय खाजगी खोरे असतात ते असे असतात. राख वडतात, वाळू वडतात, अजून काय काय वडतात तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही. विठ्ठला विठ्ठला एवढं मोठं राजाचं राज्य व्हायचं म्हणल्यास रामप्रभूंना किती आनंद वाटायला पाहिजे. रामप्रभू म्हणतात नको, माझं चित्त एकाग्र झालं नाही. तेव्हा वशिष्ठ ऋषी चित्त एकाग्र करण्याची 4 साधना सांगतात. साधू संगम एवच. रामा साधूच्या संगतीत गेलं पाहिजे, आपलं चित्त शांत आणि स्थिर होतं. प्राणस्पंद निरोधनम. प्राणाचा निरोध केला पाहिजे. पाठ ब्रह्ममुहूर्तावर उठून प्राणायाम केला पाहिजे.
चित्त स्थिर होतं. पुन्हा अध्यात्मविद्या अधिक महा, तिसरा उपाय, अध्यात्मविद्येचा अभ्यास केला पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे रोज, गाथा वाचला पाहिजे रोज. जसं आपण रोज जेवण करतो तसं एखादा तरी अभंग तुकोबाऱ्यांचा वाचला पाहिजे. 4-5 तरी वया माऊलींच्या वाचल्या पाहिजे. त्यानं काय होईल, आपलं चित्त स्थिर होईल. तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही दिवसभरच ज्ञानेश्वरी वाचत बस, काय हरकत नाही. तुम्ही म्हणाला आम्हाला कळतच नाही कसं काय वाचायची, काय हरकत नाही. कोणाला ज्ञानेश्वरी कळाली सांगा बरं. ज्ञानेश्वरी कोणीच सांगू शकत नाही की मला कळाली म्हणून. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल वाघोले म्हणायचे, देवानं जरी ठरवलं मी परत अवताराला येऊन ज्ञानेश्वरी लिहीन, देवाच्यानं सुद्धा शक्य नाही. ज्ञानेश्वरी फक्त ज्ञानोबारायच लिहू शकतात. वाचली नाही कळू द्या, काय हरकत नाही. अभंग वाचा. अभंग तर मराठी भाषेतूनच आहेत, आपल्या बोलीभाषेत आहेत. रोज 1 अभंग 5 अभंग रोज वाचत चाललं पाहिजे. मग अभंग वाचल्यानं काय होते, आपलं मन स्थिर होते. अध्यात्मविद्या अधिक महा. आणि 4था उपाय सांगितला, नामस्मरणम. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, इतकं मोठं दुःख नाहीसं होते की आपल्या जीवनातलं सुख दुःखच संपुष्टात येते आणि सुखाशिवाय काही शिल्लक राहत नाही. हे नाम किती प्रभावशाली आहे. नुसतं वाचेनं जर शिवशिव म्हटलं तर कामक्रोधाची बाधा होत नाही. अभंगाचं वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम. शिवनाम वाचे वदता शिवनाम. वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. दयाल बाधी क्रोध काम, दयाल बाधी क्रोध काम. वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. वाचे वदता शिवनाम, तयानवाही क्रोध काम. वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. विठोबा रखो माई, 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 विठोबा रखो वाचे वदता शिवनाम, त्यान बाधी क्रोध काम. हे काम आणि क्रोध कितीही मोठी तपश्चर्या केली, कितीही नामसाधना सोडून कोणती साधना केली तरी काम क्रोध आटोक्यात येत नाहीत.
भल्या भल्यांना ह्यांनी हरवलेलं आहे. तरी हे काम क्रोध पाही जयाते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठै मानिजती. अर्जुनाने प्रश्न विचारला. अतकेन प्रयुक्त पापंचरती पुरुष आणि छन्न पिवार्षणेय बला देव नियोजिता. ज्ञानी माणसावर का अज्ञानीची गोष्ट नाही. ज्ञानी तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियांची स्थिती भ्रंशे मार्ग सांडोने अनारेषे चालत देखो. ज्ञानी माणसं चांगला मार्ग सोडून अशा आडराने का जातात. देवा सांगा ना उत्तर याचं मला. त्यावेळेस देवाने सुंदर उत्तर दिलं. श्री भगवान वाच कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्ये नमिह वैरिणम. महाशनो मोठे खादाड आहेत. कोण? एश काम एश क्रोध. एश म्हणजे हा काम, हा क्रोध, हा खादाड आहे. किती खादाड आहे? जयाची भोकेले आमिषा हे विश्वानापुरेची घासा कुळवाड यांच्या अशा चाळत असे माऊली म्हणतात. अख्खं विश्व जरी ह्यांच्या तोंडात घातलं तरी ह्यांची भोग जात नाही. कारण नुसतं सहज कवळीता मुठी, सहज जर मूठ मारली तर 3 लोक ह्याच्या हातात येते, त्रिलोक्य हातात येते आणि एका घासात संपवून टाकतात. सुखाची लुपी पुशिली जिवारी आगी सुदली तापत्रयाची. यांनी सगळं सुख जीवनातलं संपवून टाकलं महाराज. कारण हे ज्ञाननिधीचे भुजंग भजन मार्गीचे मांग देह दुर्गीचे धोंड असं म्हटलेलं आहे. हे देहरूपी किल्ल्यावरचे मोठाले आडवाटे आहेत. कोण? हे काम आणि क्रोध. हे एवढे मोठे भयानक आहेत. परंतु हे काय करू शकत नाहीत. केव्हा? वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. त्यांना काम क्रोधाची बाधा होत नाही. अजून काय फायदा होतो बरं? 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. खरं पाहिलं तर प्रत्येक पुरुषार्थासाठी वेगवेगळी साधनं आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थासाठी वेगवेगळी साधनं आहे. असं असताना सुद्धा नुसतं शिवनाम घेतलं तर 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. अभंगाचं 3रं चरण. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम
मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष भगवान शंकरांना प्रत्यक्ष जर पाहिलं तर 4 पुरुषार्थ अनायासाने आपल्याला प्राप्त होतात. एकच पुरुषार्थ घ्या माझा अर्थ, त्या अर्थानं आपल्या बरगाड्या मोकळ्या केल्या. रात दिवस आपण पैशासाठी पळायलेलो आहोत, झोप नाही आपल्याला. पण असं सांगितलं श्रीमद भागवतात 11 स्कंदामध्ये, अर्थ आहे एक पण त्याच्या पाठीमागत 15 अनर्थ आहेत. स्थेय हिंसा रतम दंभ कामस्मयो मदहा भेदो वैरम विश्वास संस्पर्धा व्यसना नीच. तुम्हालाच म्हणतो असं नाही, महाराज लोक तर तुमच्यापेक्षा जास्त पळायलेत. आज नागपूरला तर उद्या रत्नागिरीला. एका महाराजांनी हाल सांगितले गुरुजी त्या दिवशी आपल्याला जेवताना मठावर, ऐकूनच महाराज माणूस जगणार नाही एवढे. बरं काय ती पैसा पुरणार आहे? माणसं एवढे बेभान झालेत, त्यांना असं वाटते की पैसा आपल्यासाठी नाही, आपण पैशासाठी आहोत, असं बेभान होऊन पळालेले आहेत. तर अर्थ आहे एक, स्थेय हिंसा रतम दंभ कामस्मय मदहा भेदो वैरम विश्वास संस्पर्धा व्यसना नीच. किती? 15 अनर्थ आहेत. स्थेयम, चोरी होण्याची भीती असते की नाही. आपला किस्सा कोणी हाणू नये म्हणून आपण काय करतो, फोनपेवर पैसे ठेवतो आपल्या अकाउंटला, बरोबर आहे. पण तिथून सुद्धा चोरी होतात, म्हणजे चोरीची भीती आहे. हिंसा, पैसा असला की मनुष्य हिंसा करायला घाबरत नाही. आज लोक जेलमध्ये सडत आहेत, कशासाठी? पैशासाठी. किती खून खपवितात आणि किती पचवितात, आता लक्षात आलं असेल तुमचं. आणि सडतात ते जेलमध्ये का? पैशासाठी. हिंसा शब्द आलाय ना, स्थेय हिंसा, पैसा असणाराच हिंसा करतो ना. तो का म्हणे धन धनासाठी देती प्राण. स्थेय हिंसा रतम दंभ. आता ही 15 अनर्थ सांगा गेलं तर अजून दुसरं कीर्तन होईल. आणि गावातलाच कीर्तनकार असल्यामुळे तुम्ही बरं होऊन जातात. जास्त लांबत नाही, वेळेवर कीर्तन चालू झालेलं आहे, वेळेवरच संपवतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. अर्थ अनायासे प्राप्त होतो जो देवाचं नाम चिंतन करतो. त्याला कुठे जायची गरज नाही. जागेवर पैसा मिळेल, जागेवर, अनुभवानं सांगतो, जागेवर पैसा मिळेल. पण देवाचं नाम चिंतन करा. आता आपण लागतो पैशाच्या मागं. पैसा म्हणजे काय? लक्ष्मी आहे, लक्ष्मी, बरोबर आहे. ही लक्ष्मी कोणाची पत्नी आहे? नारायणाची. बरं, आता मला तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्या पत्नीवर जर कोणाचा वाकडा डोळा असेल तुम्हाला आवडेल का? नाही. मग तुम्ही जर त्या लक्ष्मीवर डोळा ठेवत असाल, तिच्या मागं पळत असाल, नारायणाला आवडेल का ती? नाही आवडणार महाराज. नारायण बायाच मागं करून तुमच्या मागं लागतो. म्हणून लक्ष्मीच्या मागे न लागता नारायणाच्या मागे जा. मग काय होईल? लक्ष्मी, पाय लक्ष्मीचे हाती. अहो तिने ह्याचे पाय धरलेत, ह्याला धरा, ती तुमच्या मागं आपोआपच येईल. म्हणून अर्थसुद्धा मिळतो, मोक्ष मिळतो, सगळे 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. पण सगळं जग ज्याला घाबरते कोणाला? काळाला. काळाचं दुसरं नाव मृत्यू. मृत्यू म्हणलं की सगळे महाराज. माऊली म्हणतात, एरवी आयुष्याचे सूत्र विघडता, भूतांची उमटे खडाडता, न परत याच्याही चित्ता योगांत होय. न मरणाऱ्या माणसानं जर एखादा ॲक्सिडेंटमध्ये मरत असलेला, तरपडत असलेला मनुष्य पाहिला तर चांगला असलेला माणूस हार्ट अटॅक येऊन मरून जातो. म्हणजे एवढं मरण वाईट आहे, एवढा काळ वाईट आहे. पण हा काळ सुद्धा, या काळाचं सुद्धा भगवान शंकर निवारण करतात. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी एका जनार्दनी जीव, एका जनार्दनी जीव, एका जनार्दनी जीव, एका जनार्दनी
निवारी कळी काळाचा भेव वाचे वदताचे वनाम वाचे वदताचे वनाम निवारी कळे काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदताचे एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव भेव म्हणजे भीती. हे भगवान शंकर काय करतात, कळी काळाच्या भीतीतून सोडवतात. आज महाशिवरात्री असल्यामुळे व्याध होता. व्याध शिकारीला गेला, त्या दिवशी त्याला काही शिकार भेटली नाही. सहज फिरत फिरत वनात गेला. तिथं भगवान शंकराचं मंदिर होतं. शिवरात्र होती. तिथं एक शेठजी होऊन तिथं पूजा करत होते. मोठा न गजर होत होता. हर हर महादेवचा, ओम नमः शिवाय या नामाचा गजर होत होता. तो निंदा करू लागला, काय बावळट लोक आहेत म्हणे, या दगडाच्या पिंडीवर काय पूजा करतात, काय वेळ वाया घालवतात. त्यांची निंदा करत 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 काय शिवशिव करतात, काय मूर्ख लोक आहेत, काय शिवशिव करतात. निंदा करताना जर शिवाचं नाव मुखाला आलं तरी वाया जात नाही. त्याच्या मुखानं निंदेच्या निमित्तानं सारखं शिव तोंडाला आलं. आणि तिथं एक सरोवर होतं मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला, जुनं सरोवर. त्या सरोवराच्या कडेला एक भगवान शंकराचा पिंड होता, साळुंका होती. आणि तिथं बेलाचं झाड होतं. त्याला काय माहीत नव्हतं. बेलाच्या झाडावर बसला, हरिणीची वाट पाहू लागला. रात्रभर वाट पाहू लागला. बेलाचं पान तोडायचा, खाली टाकायचा, शिवशिव म्हणायचा. अचानक त्याच्याकडून भक्ती घडली. एक बेलव पाल जर शंकराच्या पिंडीवर वाहिलं तर 7 जन्माचं पाप नाहीसं होतं. एवढं त्या बिलवामध्ये सामर्थ्य आहे. त्यानं तर रात्रभर बिलव त्या पिंडीवर सोडले होते. त्याच्या जीवनातलं अरिष्ट संपून गेलं. हरिण वगैरे आली आणि त्याने बाण काढला. त्यावेळेस हरिण बोलली, मला खा, तुला मी परवानगी देते, पण माझी पिलं घरी आहेत, त्यांच्यासाठी मला जाऊ दे, एकदा त्यांना स्तनपान करून आली की तू मला खा. त्यावेळेस त्यानं सुटका दिली हरिण. आणि घरी गेल्यानंतर पिलांना म्हटले, आता आपली शेवटची भेट आहे, आता माझी तुझी काही भेट होणार नाही. का गाई कुठं चालली, असं आहे, आज महाशिवरात्री आहे आणि एक व्याध आहे. अशा पवित्र पावन तिथेला त्याचं तृप्ती होणार आहे, माझा देह बळी जाणार आहे. एवढं पुण्य तू मिळवायला चाललीस, आम्हाला का घरी ठेवलीस. ती पिलावळ बी आले, सगळे सोबत आले. आणि तिथं आल्यानंतर व्याधाच्या पुढं सगळे म्हणू लागले, मला आधी मारा. हरिण म्हणू लागली, मला मारा. पिलं म्हणू लागले, मला आधी मारा. त्याला आश्चर्य वाटलं. मरणासाठी सगळे घाबरतात, सगळं जग घाबरते, आणि तुम्ही मरणासाठी पहिला नंबर कशासाठी लावता, नेमकं काय फायदा आहे याच्यामध्ये, सांगा बरं. त्यांनी सांगितलं, आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. तू जर मला अगोदर मारून खाल्लास, तुझा आत्मा तृप्त होईल आणि याच्या पुण्याने माझा उद्धार होईल, असं त्या हरिणाने म्हणलं. त्यामुळं त्यांचं शुद्ध अंतकरण हरिणाचं, त्या हरिणांना नेण्यासाठी भगवान शंकर दिव्य विमान घेऊन आलेले आहेत. त्या हरिणाचे दिव्य शरीर झाले आणि व्याधाचं सुद्धा दिव्य शरीर झालं. आणि आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी ते त्या विमानात बसून गेलेले आहेत. ते म्हणाल, एका रात्रीमध्ये ईश्वराची प्राप्ती होईल का? हो, होऊ शकते. 24 तासामध्ये तुम्हाला ईश्वर भेटू शकतो, पण ते 24 तास बसल्यानंतर उठायचं नाही. तुमचं चित्त आहे ते बरोबर ज्या देवाचं चिंतन करतात त्याच देवापाशी पाहिजे. फक्त 24 तासात देवदर्शन देतो. रात्रभर महाशिवरात्रीच्या पर्व काळाला त्या वेदाचा सुद्धा उद्धार झाला. म्हणून हा महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. अशा पर्व काळामध्ये कैलासवासी श्री वसंत गुलाबराव शिंदे हे पंढरीची वारी करायचे आणि स्वामीची सुद्धा वारी करायची. येण्या गणेश भेटायची, पण येळामोशाची भेट ही आमची आगळी वेगळी होती. मी म्हटलं, काही चिंता करू नका, तुम्ही चिन्मयानंद स्वामीचे भक्त आहात, दाते आहात, अन्नदाते आहात, आणि निश्चितच स्वामी दखल घेते. आणि खरंच घेतली, तुमच्या समोर प्रत्यक्ष आहे आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी.
अंदलगाव या ठिकाणी त्यांचे सुपुत्र श्री माऊली वसंतराव शिंदे यांनी आपल्या पितेच्या गोड जेवणानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कीर्तनच का ठेवायचं, तर कीर्तनामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे, सगळ्या दोषाची निवृत्ती होऊ शकते. आणि याच्या निमित्ताने हे सेवा केली त्यांनासुद्धा हे पुण्य मिळून त्यांना सद्गती प्राप्त होत असते. म्हणून या कलियुगामध्ये हरिकीर्तन हे खूप मोठे साधन आहे. हे झालेली सेवा मारुतीरायांच्या चरणी, हे झालेलं पुण्य कैलासवासी वसंत गुलाबराव शिंदे यांच्या चरणी समर्पित करू. झालेली सेवा भगवान शंकराच्या चरणी. तुम्हा सर्व गुणीजन मंडळी, खरं पाहिलं तर आपल्याच गावातील सुपुत्र महाराज असं चॅनल गाजलं की अभंगवाणी श्री परमेश्वर रामराव कदम पाटील यांचं हे चॅनल आहे. गुरुजी, तुमच्याच घरी मी एकदा आलो होतो. तुमच्या मुलाने खूप प्रयत्न केले माझं कीर्तन शोधण्यासाठी. असं कसं महाराज, तुमचं एकही कीर्तन असेल की यूट्यूबवर? मी म्हणलं चिंता करू नका, कुठंच कीर्तन नाही. तुम्हाला ऐकायचं असलं तर प्रत्यक्ष ऐका म्हटलं. खूप शोध केला गुरुजी तुमच्या सुपुत्रांनी, पण त्यांना कीर्तनच सापडलं नाही. आता जर मला कोणी विचारलं तरी मी म्हणेल वा अभंगवाणी आमच्या परमेश्वर पाटलांचं हे चॅनल आहे, त्याच्यावर बघा, तुम्हाला भेटेल. झालेली सेवा पुनश्च एकदा शंकराच्या चरणी समर्पित करून एकदा भजन करा. तुकाराम 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 जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम निवारी कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव
भेव वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम दिवारी कळी काळाचा भेव आर निवारी कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम वाचे वदता वाचे वदता शिवनाम 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 तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम तयान बाधी तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम अनबाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम शिवनाम
विठ्ठल देदी विठ्ठल